वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि जयांचे किल्ल्यास्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते श्रीचरण श्री गुरुंचे ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जन्मास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी श्री गुरु पादुकेला विसरू कशी मी श्री पादुकेला महायोग पीठे कटे भीमरत्तम वरं पुंडरीकाय दातु मुमुंजे समागततिष्ठं तमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र तेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी श्रीपादनाथं गुरुराजवैरं नमोस्तुते ज्ञानदानं यदक्षं कोटिक्षेत्रनिवासं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं कुण्डलीकवरधरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु संत तुकाराम महाराज शांती धम्म एकनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान बोलो भाई सर्व संतन की जय अपने अपने गुरु की जय अपने अपने माता पिता की जय प्रस्तुत प्राप्त काल प्राप्त कविता प्राप्त प्रसंग ज्या प्रसंगात कोणत्याही कार्यक्रमाला निमित्त आवश्यक असते आणि आज जे निमित्त आहे ते श्रावण मास आणि या श्रावण मासानिमित्ताने माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या सर्वांच्या परिचयातील पाठातील असलेला हरिपाठ हा ग्रंथ इथे बसलेल्या प्रत्येकाला हरिपाठ पाठ नसेल असं इथे कोणीच नसेल आणि जो त्याचा हरिपाठ पाठ नाही तो इथे आला नाही या हरिपाठातील 14व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आली माझं पामर आहे काय बोले पान पायची वाण पायी भरल्या ओपीप्रमाणे माझ्यासारख्या बालकाला ही सेवा गुरुवर्य संत बाबा महाराज पानसरे यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आहे माऊली गावाचं काय विशेष कौतुक करावं खरं सांगायचं तर जे
नित्य सत्यमित हरिपाठ जशी. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. काय माऊलींचं वर्णन करावं. प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार. लोपले ज्ञान जरी हित नेलती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष ज्ञानाचं चालतं बिंब म्हणजे ज्ञानोबर आहे. साधकांचा मायबाबाचे. माऊलींच्या रचना प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. योग्यांसाठी चांगली उपासष्टी, साधकांसाठी अमृतानुभव, सामान्य जीवासाठी भावार्थ दीपिका आणि प्रत्येक जीवासाठी हरिपाठ. अशा प्रत्येक तलावातल्या प्रत्येक जीवासाठी माऊलींनी रचना तयार केल्या आणि तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ. ज्याला काहीच कळत नाही त्याने नुसतं हरिपाठ वाचलं तरी संपूर्ण वेदाचा अर्थ त्या हरिपाठामध्ये दडलेला आहे. अभंग हरिपाठ जरी 27 असले तरी संपूर्ण वेदाचा अर्थ त्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगामध्ये माऊलींनी त्या हरीच्या नामाचं महत्व त्याची फलश्रुती या अभंगामध्ये सुद्धा माऊलींनी हरीच्या नामाचं वर्णन, नामाचं फळ काय ते नामस्मरण कोणी केलंय आणि त्याचा अनुभव ज्ञानोबरांना प्रत्यक्ष काय आलाय हे या अभंगातून माऊली तुम्हाला आम्हाला वर्णन करून सांगताय. नित्य सत्यमित हरिपाठ जास्ती. काय सांगताय माऊली या अभंगातून. नित्य इथे बसलेला प्रत्येक जण भक्ती करतात. प्रत्येक जण असं एक कोणी नास्तिक नाही. प्रत्येक जण नास्तिक आपापल्या परीने का होईना प्रत्येक जण भक्ती करते. प्रत्येक जण नामस्मरण करते. पण आपलं नामस्मरण कसं कधी आठवण पडेल तेव्हा. त्याच्यामध्ये नित्यत्व असतं का. रोज हरिपाठ. खरं तर वारकऱ्याच्या नित्यनेमामध्ये हरिपाठ, त्रिकाल संध्येमध्ये हरिपाठ, काकडा भजन हे नित्यनेमाचे सांगितलेले वारकरी नियमानुसार. पण मी सुद्धा प्रामाणिकपणे कबूल करते माझाही रोज हरिपाठ होत नाही. प्रामाणिकपणे मी कबूल करते. आपल्या वारकऱ्याला नित्यनेम घालून दिले. नित्य सत्यमित हरिपाठ जो नित्यपणे भगवंताचं चिंतन करते, नामस्मरण करते. आता नित्य जो हरिपाठ करतोय तसे कितीतरी संत महात्मे होऊन गेले जे भगवंताचं सतत नामचिंतन करतात. आपण तुकोबरायांचं उदाहरण घेतलं तरी तुकोबरायांचं रोम नामस्मरण करत होते. इतकंच काय करत जेव्हा आपण तुकोबराय चिंतनासाठी डोंगरावर जात असत जाताना घरात सांगून जात नसत मला तुकोबराय काच कुठे चाललंय. जिजाई सर्वांना प्रश्न पडायचा कारण चिंता होती त्यांना. कारण हे जर भजनात रमले तर यांना अन्नपण्याची आठवण पडणार नाही. त्याची चिंता जिजाबाईंना दुसरीनं असायची. पण त्यांना जेवण खाणं पुन्हा पिणं घेऊन जाताना जिजाई माऊलींना प्रश्न पडायचा आता यांना कुठे शोधायचं. कारण कधी भंडारा डोंगरावर असायचे, कधी दुसऱ्या नामचंद्रावर असायचे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुकोबराय नामचिंतनासाठी जायचे. एक वेळ असंच तुकोबरायांना जेवण घेऊन जात असताना जिजाई साहेबांना विचारलं आता मी नेमका कुठे शोधायला जाऊ. तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं होतं रस्त्याला फाटे फुटतील ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐकायला येईल त्या मार्गातून मी गेलेला असतो. म्हणजे तुकोबरायांचं नामस्मरण एवढं होतं का जिथे तुकोबरायांचं जिथे पदस्पर्श झाले ती माती सुद्धा नामस्मरण करायची. एवढं नित्यत्व त्या
जरा इकडे चोरले, चोरीच्या त्यांचं भांडण चालू होतं. हे कबीर महाराजांनी बघितलं तर त्यांना आश्चर्य झालं का मी ज्या जनाईला भेटण्यासाठी आले ती या शुल्लक गवळ्यासाठी भांडत आहे. हे असे असं जनाई. कबीर महाराज जवळ गेले आणि विचारलं नेमकं काय चाललंय, काय प्रकरण चाललंय. तर म्हटले त्या स्त्रीने सांगितलं या जनाईने माझ्या गवळ्या चोरल्या. जनाई सांगते मी नाही चोरल्या गवळ्या, ह्या माझ्याच गवळ्या आहेत. वाटलं तर तुम्ही तपासून पहा. त्या कशा तपासून बघितल्या तर ज्या गवळीतून माझ्या विठ्ठलाचं नामस्मरण ऐकायला येईल, जी गवळीतून विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण ऐकायला येईल ती गवळी माझी, आणि ज्या गवळीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येणार नाही ती गवळी माझी नाही. कबीर महाराजांनी चेक केलं त्या गवळ्या, त्या गवळ्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येतं. म्हणजे माझ्या संतांचं महाराजांचं नामस्मरण एवढं होतं का तिथे निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करत होत्या. माझ्या सीतामाई जेव्हा लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये बसल्या होत्या, जेव्हा रामायणाचा प्रसंग लंकापती रावणाने सीतामाईला करून अशोक वाटिकेमध्ये नेलं. त्या सीतेचा शोध लावायचा चारी दिशेला वानरांची सेना नियुक्त करण्यात आली. दक्षिणेकडे शोध लावण्याचा हनुमंतरायांना आदेश दिला. हनुमंतराय निघाले पण परत फिरून माघारी आले. म्हटलं मी माघारी आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला, हा माघारी आला याचा अर्थ याला काहीतरी प्रश्न विचारायचे. म्हटलं काय झालं हनुमंतराया, तुम्ही माघारी परत फिरून आलाय. म्हटले तुम्ही मला सीतेच्या शोधासाठी पाठवलं खरंय, पण मी अजून त्या सीतेला बघितलंच नाही, तर मी ओळखणार कसं सीतामाई कशी असेल. तर भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जिथे माझी सीता बसली असेल ना तिथल्या जड वस्तू सुद्धा माझं नामस्मरण करते, तसं राम नामाचा जप करीत असते. तिथल्या वेळी, तिथली हवा, तिथल्या वस्तू सगळे नामनामाचा जप करत असत. म्हणजे माझी सीतामाईचा जितका अखंड नाम जप चालू होता तितका तिथल्या परिसरातल्या वस्तू सुद्धा नामस्मरण करत असतात. असं नामस्मरणामध्ये सातत्य नित्यत्व असलं पाहिजे. तिथे कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल भजन हे सांगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल भजन करा, हे आपलं भजन झालं. संत महात्म्यांचं भजन असं असतं नित्यत्व, त्याला कुठेही खंडन नसतं. असं भजन माऊली महाराज काय सांगतात त्या बघा, नित्य सत्यमित हरिपाठ ज्याचा नित्य नेमाने भजन अखंड भजन चालू सत्यमित हरिपाठ ज्यासी, जो सप्त त्रिकालाबाधित शाश्वत आहे, जो कालही होता आजही आणि पुढे असणार आहे, असं त्या परमात्म्याचं नित्य भजन झालं पाहिजे. जर हे भजन झालं तर त्याची फलश्रुती काय सांगतायत ज्ञानोबा या अभंगामध्ये, कलिकाळ त्यासी न पाय दृष्टी, तत्पूर्वी नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी. हरिपाठ म्हणजे नेमकं काय, माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्येच वर्णन करू सांगतात. त्रिगुण सार निर्गुण सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण सार त्रिगुण असं म्हणजे काय, हा संसार जो आहे तो त्रिगुण बाधित तो असार आहे. संसार जो सांगितला तो असार आहे, आणि निर्गुण आहे भगवंत जो चराचरामध्ये भरून उरलेला आहे तो परमात्मा, हे सार आहे. फलकट तो संसार, भगवंत का सार. जो संसार आहे तो कसा आहे, असार आहे, आणि भगवंत तो एकच सार आहे. हा सारासार विचार करणं म्हणजे हरिपाठ. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात विचाराची
मी हरभलो दिवसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा. कुठे भगवंताचं जिथं नामस्मरण असतं ना तिथे कळीकाळाची हिंमत नाही होत. काळ सुद्धा थरथर कापतो. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही येते सत्ता ते तर होय हरिकथा घोष नामाचा. यमधर्म दूतांना सांगतोय तिथे तुम्ही जाऊ नका, कारण जिथे भगवत नामाचं चिंतन चालू असतं ना तिथे यमाचं कलिकाळाचं काहीच चालत नाही. तुकाराम नाम घेता कापे यम. भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, त्या संतांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही ते नाम कोणतंही घ्या पण त्या संतांच्या नामामध्ये भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे का कलिकाळ सुद्धा थरथर कापतो. काळाचं सुद्धा तिथं काही चालत नाही. त्यासाठी काय सांगतायत माऊली महाविष्णू ज्ञानोबा आहे नित्य सत्यमित हरिपाठ. फिरून फिरून तुम्हाला त्या नामस्मरणालाच यावं लागेल. आणि इथे प्रत्येक जीवाला भीती कशाची हो? प्रत्येक जीवाला भीती कशाची आहे? मरणाची. दुसरी कशाची भीती आहे का? वाघ जरी समोर आला तर माणूस वाघाला घाबरतो का? वाघाला नाही घाबरत. तो मला मारून टाकेल याची भीती, मृत्यूची भीती. ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटला घाबरत नाही, मी त्याच्यात मरेन त्याची भीती. प्रत्येक जीवाला याची मृत्यूची भीती आहे. इथे जाणं प्रत्येकाला आहे. जो इथे जन्माला आले, कारण या लोकांचं नाव काय मृत्यू लोक आहे. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि या मृत्यूची इथे आठवण नसणं हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. जेव्हा धर्मराजाला 108 नावाचं प्रकरण आहे त्यामध्ये धर्मराजाला विचारलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? तर धर्मराजाने उत्तर दिलं या पृथ्वी तलावर जो जन्माला आला त्याला मृत्यूची आठवण नाही हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य. इथे प्रत्येक जीवाला माहीत आहे की एक ना दिवस मला इथून जाणं आहे. आणि या जाण्याची जर आठवण असेल, जाण्याची जर भीती असेल तर नक्कीच तो जीव त्या परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. मला आठवणे विसर पडलाय, विसरले दया थोर झाले आणि 35 आणि 84च्या तर विसर पडला का परत आपल्याला त्या 84च्या फेऱ्यात लटकावं लागेल. त्या नामस्मरणाची आठवण, त्या मृत्यूची आठवण ठेवली का माणूस बरोबर ताळ्यावर येतो. कारण भीती आहे प्रत्येकाला, मृत्यूची भीती आहे. प्रत्येक जीव घाबरतो मला मरण नको. सहज कोणी बोललं जे त्या संसारामध्ये जीव इतका वैतागतो सहज मेलो तर बरं झालं असतं. एक सहज दृष्टांत वाचनामध्ये आलेला एक झाडाचे लाकडातून ते लाकडं बाजारात घेऊन विकणारा एक मुलगी होता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबाची, पण जन्माला आलं म्हणजे उपजीविका करणं, संसारातलं जे कार्य ते करावंच लागतं. त्याचा रोजचा जंगलात झाड तोडणं, ते लाकडं बाजारात घेऊन विकणं आणि त्याच्यावर त्याचा जीवनक्रम चालू असायचा. एक दिवस त्याचं काय झालं, झाडं तोडून लाकडं तोडून जंगलातून आला आणि थकला आणि झाडाखाली ती बोली ठेवून बसला. आणि ज्या झाडाखाली बसला होता ते होते कल्पवृक्ष झाड. कल्पवृक्ष होतं. वैताग होईल असा म्हणाला का तेव्हा उचल एकदाच, हे यमा कुठं लपलायस एकदाच उचलून दे मला, उचल. ते झाड कल्पवृक्षाचं असल्यामुळे तिथून ते जे त्याने कल्पलं होतं, जे योजलं होतं आम्हाला उचल, तिथून तर यमदूत प्रगट झाले. म्हटलं चला तुला जायचं ना, चल मी तुला न्यायला आलो.
स्वामीवरच होता. त्या भगवंताच्या नामावर आणि खरंच काही गोष्टींमध्ये काही लोकांचा विश्वासच नाही. विश्वास नसल्यामुळे आपण वारानुसार देव बदलत जातो. आता श्रावण महिना चाललोय, 11 महिने नको ते खायचं नको ते प्यायचं, श्रावण महिना कडकडीत पाळायचं, हे असं आपलं नित्यनेम चालू आहे माणसाचं, प्रत्येक जीवाचं. हे असं नित्यनेम नाही, सतत त्या भगवंताचं चिंतन, त्या नामावर विश्वास असेल तर त्याची फलश्रुती आपल्याला मिळते, त्याचा आपल्याला अनुभव येतो त्या भगवंताचं. कारण भगवंत कुठे बाजूला आहे का? तुमच्या आणि माझ्या अंतरंगातच आहे भगवंत. नाही अशी जागा नाही, फक्त आपल्याला ती ओळखण्याची दृष्टी पाहिजे. ओळखीला घरी साठविला पोटी होता त्याची बेटी दुःख कायचा. प्रत्येक जीवाला इथे दुःख आहे, प्रत्येक जीव दुःखामध्ये. कशामुळे? कारण त्या परमात्म्याची ओळख नाही झाली. त्या परमात्म्याची जर ओळख झाली तर, आणि ती ओळख करण्यासाठी साधन सांगितले, नामसंकीर्तन साधन बेस होते. कलियुगामध्ये एकदम साधन, सकलांचे येते आहे अधिकार, कलियुगी उदार हरीच्या नामे. त्या हरीला जाणणं. मग हरी कुठे कसा आहे? हरिपाठामध्ये माऊली सांगतात, एक नाम हरी द्वैत, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया दुर्गमा न हली मन. तो आत्मा जो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतरंगात आहे तोच हरी आहे, आणि त्या हरीलाच जाणायचंय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आपण प्रत्येक जण भक्ती करतात, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, पण ज्याच्याने देवाची प्राप्ती होईल ते आपण बाजूला काढू, त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. तर भगवंत कशाने प्राप्त होईल? भगवंताला काय आवडतं? आवडे दिवसी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस सतत सांगितले. पण आपलं कसं झालंय, वेळ मिळेल तेव्हा भगवंताची आठवण करतो. जेव्हा आपल्यावर एखादं संकट पडते, जेव्हा वाईट काळ आपल्याकडे येतो, तेव्हा आपल्याला त्या भगवंताची आठवण पडते. तर तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण पडल्यानंतर भगवंत आपल्याकडे येईल का? आपल्याला सहाय्य करेल का? नाही. ज्याचं सतत नामस्मरण चाललंय त्याला भगवंत मागे पुढे उभा राही सांभाळिता, आधी आगात निवरा. तो आहे, त्याचं आपल्याला सांभाळणार तो आहे, हा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे, त्याच्या वचनावर, त्याच्या नामावर. मग ते नाम आजचं आहे का? किंवा हे माझं जे नाम मगापासून मी नाम करते, हे मला फक्त श्रीपाद बाबांनी दिलेलं आहे का? माझ्या रामदास बाबांचं आहे का? माझ्या सद्गुरूंचं आहे का? तर नाही. नाम हे अनादिकालाचं आहे. तेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे तेरे ते नाम, ते अनादिकालाचं नाम साधू संतांच्या मार्फत आलेलं. कारण ते नामच ते सार आहे. जसं दुधामध्ये खूप सार आहे, जर असं सोन्यात म्हणजे दागिने धातूमध्ये सोनं सार आहे. व्यावहारिक दृष्टीने बघायला झालं तर जसं धातूमध्ये सोनं हे सार आहे, जसं दुधामध्ये तूप हे सार आहे, तसं परमात्म्यामध्ये भगवंताचं नाम हे सार आहे. आणि सार माझ्या संतांनी सर्व संत एकांती बैसले, ज्ञानदृष्टीने अवलोकिले, ते हे श्रीहरी सर्व सिद्धांत शोधले, ते हे श्रीहरीचे नाम. आणि हे नाम अनादिकालाचे, कालचे किंवा आजचं आहे. ते अनादि प्रब्रह्म जगादि विश्रामधाम, ते अनाम जाती अविद्येची राती, माझी ओळख
एके नामे, जे नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे का त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्या नामाचा आधार घ्यावा लागला. तसंच या कलिकालाच्या तडाख्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर नित्य आणि सत्य शाश्वत असलेल्या भगवंताच्या नामाचं सतत चिंतन करावं लागेल. सतत नामस्मरणामध्ये त्या आवूळ राहावं लागेल. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी. काळाची सुद्धा दृष्टी त्या जो नामस्मरण करतोय त्याच्याकडे हिंमत होत नाही बघण्याची. प्रत्येक जीवाला इथून जायचंय. वर काही लोक म्हणतात तुम्ही भक्ती करता म्हणजे तुम्ही इथून जाणार नाही का, तुम्हाला मरण नाही का? मरण आहे हे निश्चित आहे. त्रिकालामध्येच सत्य इथून जन्माला आले त्याला मरण निश्चित आहे. मग तुम्ही जाणार मी जाणार. जाणं आहे तर नामस्मरण चिंतन कशासाठी? जीवाला पडलेला तर नामस्मरण कशासाठी? तेव्हा सामान्य जीवाचं जाणं आणि नामधारकाचं जाणं याच्यात फरक सांगितला. अर्जुना माझे भक्त देखून या यमकाल जाती सांडोनिया त्यासी विमानी बैसोनी मी आपण पाय नेत असे. काय सांगतात भगवंत? जो माझं नामचिंतन करतो त्याच्यासाठी मी स्वतः तिथपर्यंत जात असतो. तिथे यमकाल जात नाही. यमाला तिथे सत्ता नाही जाण्याची. कलिकाल त्यासी न काही दृष्टी. काळाचं तिथे काही चालत नाही. जिथे भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथे रामकृष्ण उच्चार अनंत तप पापाचे कळप फळती पुढे. या भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे काय एका आपल्या प्रत्येक जीवाला जन्माला येण्याचं कारण काय? जन्मा येणे घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. इथे जन्माला प्रत्येक जीवाला येण्याचं कारण काय? आपण जे पूर्वजन्मीचे पाप केले ते पाप भोगण्यासाठी तुम्हाला जन्माला यावं लागतं की नाही? ते पाप सुद्धा या नामस्मरण नुसतं एकच पाप नाही तर पापाचे फळ हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. हरिपाठामध्ये माऊलीने ज्ञानोबरांनी
वायात दुर्गम न झाली म्हणा. या जीवाची झेप कुठपर्यंत, याचा प्रवास कुठपर्यंत, त्या शिवाशी एकरूप होण्यापर्यंत. मग एकदा हा जीव त्या शिवाशी एकरूप झाला तर परत जन्माला येणं उरतं का? तर नाही, जन्माला येणं उरत नाही. कारण जिथून आलं तिथपर्यंत पोहोचल्या परत प्रवासाला निघायची गरज आहे, परत प्रवास करायची गरज आहे का? आपल्याला ज्या गंतव्य स्थानापर्यंत एकदा पोहोचलो, आपल्याला कुठून आलोय आणि कुठे जायचंय, कुठून आलोय आणि कुठे जायचंय. जिथून आलोय तिथेच जायचंय. आपण आलोय कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलेली जी ऋषी साच भावे वर्ता. ज्या माझ्या साधू संतांनी जो निरोप दिलाय, जे नामस्मरण दिलंय, ते नामस्मरण, ते चिंतन करून आपल्याला त्या भगवंतापर्यंतच पोहोचायचंय. तो भगवंत कुठे? ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाटा हरी दिसे. पण कधी? जेव्हा ते नामस्मरण मिळेल, जेव्हा संत महाराजांची कृपा होईल तेव्हा. त्यासाठी सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद घ्यावा लागतो. सद्गुरूंचा तो बोध व्हावा लागतो. हरी हरी मंत्राशिवायचा म्हणते जेव्हाचा कया मोक्ष. मोक्ष म्हणजे नेमकं काय? मोक्ष का कुठे बाजारात मिळेल का आपल्याला? तर नाही. तुम्ही इंद्रियाचे दुःख देता, मनाचा मारू न करता. इंद्रियाचे दुःख न देता, मनाचा मारू न करता इथे मोक्ष असा आहे ना श्रवणामध्ये. श्रवण काय? जे माझ्या सद्गुरूंनी तुमच्या आमच्या कानामध्ये जे पेरलंय, त्या सद्गुरूंचं जे वचन, मोठ की गुरु के हृदय दिसे, हृदय स्वयं तुझसे आणि प्रत्यक्ष पाहू लागेल आपसे. त्या सद्गुरूंनी दिलेलं वचन, मोठ की गुरु के हृदय, जे तुमच्या अंतरंगात आहे, फक्त ओळख नसल्यामुळे, त्याचं ज्ञान नसल्यामुळे, त्याची आपल्याला अनुभूती येत नाही. तो ओळख ते आपल्याला कळत नाही का ते आपल्या अंतरंगात आहे. आणि जे आपण बोलतोय, जे चालतोय, आता मी इथे बोलते कोणाच्या सत्तेने? तो माझ्या अंतरंगात आहे, त्याच्या शक्तीने. तो बोलवतो म्हणून मी बोलते. चालेल मी शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी नाही कवी एक नारायण तयाचे भजन सुकू नाही. आपण जे तुम्ही आम्ही जे बोलतोय चालतोय ते कोणाच्या सत्तेने? त्या परमात्म्याच्या सत्तेने. आणि ती सत्ता, तो परमात्म्याचा अंश, तो तुमच्या आमच्यामध्येच आहे. भगवंत गीतेमध्ये वर्णन करून सांगताय, ममैवांश जीवलोके जीवभूत सनातना मनश्रेष्ठानि इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षते. ह्या प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. ममैवांश जीवलोके हा माझाच अंश आहे. जसं पाणी आणि पाण्याचे लाट हे अभेद आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, तसं भगवंत आणि भगवंताचं नाम, तुम्ही आणि तुमच्यातला जो श्वास आहे तो अभेद आहे. त्या श्वासावर भजन करायचं आपल्याला. कारण शेवटच्या क्षणाला जर का आपल्यासोबत असेल तर तो श्वास आहे. आणि भजन श्वासाने सांगितले. ज्ञानोबऱ्या संत हरिपाठामध्ये ज्ञानदेव मौन जपमाळन करी धरोणी श्री हरी जपे सदा. सदा सांगितलंय ना. मग ते नामस्मरण सुद्धा सततच असलं पाहिजे. आपलं जो प्रत्येक नामधारकाचा जो निरोगी आहे, त्या जीवाचं दिवसातून 21,600 वेळा नामचिंतन घडतं. त्यांनी नामस्मरण घेतलंय, त्या नामावर जो आरूढ राहिलाय, त्याचं दिवसातून 21,600 वेळा तो चिंतन घडतंय. फक्त त्या नामावर लक्ष असायला पाहिजे. बाबाने मी सांगायचं, नाना बाबा सुद्धा विचारायचे, संत महात्म्यांना खरंच चिंता असायची. ते विचारतात, भाऊ मला नाही विचारलं तरी चालेल, पण माझ्या
हरी 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 मंत्र आश्वासा म्हणतीचे वाचा तया मोक्ष. नाथमानस एखादी भागवतामध्ये वर्णन करू सांगतात, ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष मिळाला, बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही. ज्या क्षणाला त्या सद्गुरूंचा आपल्यावर जी अनुग्रहाचा जो नामस्मरणाचा जो आपल्यावर जो बोध होतो त्या क्षणाला हा जीव मुक्तत्वाला प्राप्त होतो, मोक्षपदाला प्राप्त होतो. तो या जीवाच्या त्या जीवदशेतून मुक्त होतो, त्याच्यात ते बंधन राहत नाही. एवढी ताकद त्या नामस्मरणाने सद्गुरूंच्या वचनावर आहे आणि त्या सद्गुरूंच्या वचनावर आजही जशीच्या तसं ती अनुभूती आपल्याला येत असते. त्या वचनामध्ये एवढी ताकद आहे, आजही त्या परमात्म्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. ती अवस्था आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अनुभव हवा असतो. प्रत्येक गोष्टीचा व्यवहारामध्ये जर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो, अनुभव पाहिजे असतो, तो आपण महिन्याभर काम केलं, एखाद्या ठिकाणी नोकरी केली तर तो पगार आपण वर्षातून घेतो का? नाही. ज्या क्षणाला महिना संपतो त्या क्षणाला त्या महिन्याचा पगार आपण लगेच घेतो. जर व्यवहारामध्ये आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला लगेच प्राप्त पाहिजे असते तर मग आपण परमार्थामध्ये जे आपण नामस्मरण करतोय त्याची अनुभूती आपल्याला लगेच पाहिजे की नाही? माझ्या सद्गुरूंनी जे नामस्मरण दिले त्याची अनुभूती आजही जशीच्या तशी येते. तो अनुभव तात्काळ येतो. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. मुखामध्ये जे नामस्मरण घेतला लगेच मोक्ष बदलला. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? या जीवन मरणाच्या चक्रव्यूहातून सुटणं म्हणजेच मोक्ष बदलला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणं म्हणजेच मोक्ष. हा जन्ममरण कशामुळे आपल्या पाठी लागते? त्या भगवंताच्या नावापासून आपण बाजूला जातोय, अलिप्त राहतोय, म्हणून ते चक्रव्यूहात आपण अडकतोय. त्या भगवंताचं सतत नामस्मरण घडलं तर त्याची सतत अनुभूती आहे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसायी प्राचिताचे जे नामच नाही केले पापाचे ऐसे केले. सतत त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर ते नाही पापाची गरज, पाप लागण्याची गरज पडत नाही. पाप नाही आलं म्हणजे जन्म आणि मृत्यूचा चक्र आपल्या मागे लागेल. जन्म आणि मृत्यूचं चक्र सोडवायचं असेल, त्याच्यातून निघायचं असेल तर फक्त त्या भगवंताच्या नामाशीच ताकद नसते, त्या भगवंताशीच एकरूप व्हावं लागेल. कारण जोपर्यंत आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत परत परत आपल्याला या चक्रव्यूहामध्ये अडकावं लागतं. या नामाचा अनुभव ज्ञानोबरायांना स्वतःला आला. ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावीचे उत्तम निरस्ताना. हा अनुभव ज्ञानोबरायांनी स्वतः घेतला. ज्ञानोबराय सुद्धा स्वतः सतत भगवंताचं त्या नामाचं चिंतन करत राहतात. हरिकथामध्ये बघा त्याच्या अगोदरच्या अभंगामध्ये सांगतात, ज्ञानदेव रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. जर ज्ञानोबरायांसारखे महात्मे सतत त्या चिंतनामध्ये ते सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहत असतील तर समाधान प्रत्येक जीवाला अपेक्षा नसायची समाधानाची. कुठे समाधान मिळेल? जो दिवसाला लाखोने कमावतोय त्याला समाधान भेटते का? त्याला सुद्धा समाधान प्राप्त हवं असं वाटतं, पण खरंच त्याला समाधान मिळतं का? नाही.
बाबांबद्दल पाठिंबा. तर सद्गुरूंना शरण जावं लागेल, त्या नामाची ओळख करून घ्यावी लागेल. नित्य सत्यनीत हरिपाठ जासी कळीकाळ त्यासी न काय दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत अशी तप पापाचे कळप पडती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम पावीचे उत्तम तुझ्यस्थान त्या भगवंताच्या सतत तादात्म्य असतो, त्या भगवंताच्या एकरूप होणं कोणाला प्राप्त होईल, ज्याने सतत नामस्मरण केले, त्या भगवंताचं चिंतन केले. कारण शेवटच्या क्षणी ज्या इच्छा घेऊन आपण देवावर ठेवतो ना, तीच इच्छा आपल्याला पुढील जन्मासाठी कारणीभूत ठरते. मग आपलं शेवटचं क्षण कसं व्हावं, ज्ञानोबा काय सांगतात, मरणी जयाची आठवणी तो तेची गती ती पावी म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय सांगतात ज्ञानोबा काय, जर अंतकाळ आपल्याला साधायचा असेल तर सतत त्या भगवंताचं नामस्मरण, आणि हे नामस्मरण असं आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्या मुखात येत नाही. जर आयुष्यभर ते नामस्मरण घासलं नाही तर शेवटच्या क्षणाला ते नाम उफाळून येणारच नाही. आयुष्यभर आपण संसाराच्या व्यथा गायल्या, आयुष्यभर आपण संसार करत राहिलो तर शेवटच्या क्षणाला ते नामस्मरण उफाळून येईल का? नाही. त्यासाठी सतत ते नामस्मरण सतत ते नामस्मरण करावं लागेल, ते नामस्मरण घ्यावं लागेल, तेव्हा ते शेवटच्या क्षणाला नामस्मरण उफाळून येईल. आणि जेव्हा ते नामस्मरण येईल तेव्हा ते आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातून सोडवून येईल. खरं सांगायचं, मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाही, मी तुमच्यासारखे सामान्य आहे. माझ्या माऊलींचा, माझ्या सद्गुरूंचा जो निरोप माझ्या साधू संतांनी मला सांगितलाय तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. इथे जे माझ्या समोर बसले ते सूर्यासारखे तेजस्वी आहे, आणि या सूर्यासारखे तेजस्वी असणाऱ्या पुढे माझ्यासारखे काजवाने किती चमकावे. पण असं बालक मोबडा बोले का वाकुडा विसुका पावली चाले ते चोच करून माऊली रिगे जेवे. जे तुमच्याकडून मी घेतलंय, तुमच्याकडून जे ऐकलंय तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. कारण मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाही, कुठे मी अध्यात्माचं शिक्षण घेण्यासाठी कुठे बाहेर विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतलंय, वारकरी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घेतलंय असं नाही. माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलंय, जो अनुभव मला त्यांनी दिलाय, तोच अनुभव जसाच्या तसा, जी अवस्था माझी माझ्या सद्गुरूंनी करून दिली तेच मी तुमच्यापर्यंत मला ज्या मोठ्या छोट्या शब्दामध्ये जसं वर्णन करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न केला. जर या बोलण्याच्या ओघात जर कुठे एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, आणि जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे. तो निरोप सद्गुरूंचा जो निरोप मला त्यांनी दिलाय तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी
जसं जमेल तसं या अभंगावर, कारण ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर किंवा ज्ञानोबरायांच्या उभीवर बोलणं हे सोपं काम नाही. कारण दिसतं तसं नसतं. जेवढं वाटतं आपल्या हरिपाठ सोपा आहे, पण खरंच जेव्हा आपण त्या हरिपाठाचा विचार करायला जातो ना, त्याचं चिंतन करायला जातो, जितकं आपण त्या खोलात शिरायला जातो ना, तितकं ते अवघड होत जातं. आणि खरं सांगते बाबा, मला अक्षरशः 2 दिवसापासून घाम फुटला होता. मी कसं या अभंगावर चिंतन करू. शेवटी मी दुपारी बाबांना विचारलं, बाबा मी कसं या अभंगावर चिंतन करू. बाबांनी मला मार्गदर्शन केलं. बाबांनी सांगितलं असं असं जसं सांग, जसं बाबांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे या हरिपाठावर च्या अभंगावर चिंतन करण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. कारण मला तेवढा माझा अभ्यास नाही, मी प्रामाणिकपणे कबूल करते. तर यामध्ये मी अजून नवीन आहे. तसं जमेल तसं या अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर चुकलं असेल तर ते माझं, आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं. तरी येऊन ते पुरते अधिकतेसर ते करून घ्यावे तुमचे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज की जय. बाबा एकनाथ महाराज की जय. आनंद सिद्ध